अशा कोणत्या चुकीच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत ज्याच्यावरती लोकांचा विश्वास बसू शकतो? ह्या गोष्टी निदर्शनास आल्यामुळेच आम्ही इथं आलो. खरं सांगायचं तर आपल्याला काही रील स्टार बनायचा शौक नव्हता. लोकांना लॉंग टर्मचं कष्ट नको, क्षणात काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे. लोकांनी बघितलं पाहिजे की ऑथेंटिक सोर्स आहे का. बरोबर. जर ऑथेंटिक सोर्स असेल तर त्याला फॉलो केलं पाहिजे. अगदी हेल्दी माणूस दिसत असतो, जिम ट्रेनर असू द्या किंवा एखादा तुमचा बिल्डर असू द्या, आणि तो व्यायाम करताना कोलॅप्स झाला आणि हार्ट अटॅक, तुमची इम्युनिटी किती चांगली त्याच्यावर आरोग्य ठरतं. ओके. आरोग्य तुमच्या दिसण्यावर ठरत नाही. मग आहाराचे नियम काय आहेत? रोग हा सर्वेपी मंदावली. की पचनाच्या समस्या निर्माण कशामुळे होतात? तसं मांस जर तुम्ही मांसच स्वतः खायला लागला तर मांसाने मांसाची वृद्धीच होणार आहे ना. मग वजन कसं कमी होईल? फास्टिंग करून वजन कमी करणं हे खरंच चांगलं आहे का? कमी खाऊन कुठलाच आजार होत नाही आणि जास्त खाल्ल्याने कुठलाच आजार लवकर बरा होत नाही. जर मुली असतील तर त्यांना PCOS सारखे समस्या निर्माण होत आहेत. मग याच्यामध्ये कुठेतरी आयुर्वेदाचं काही म्हणणं आहे का? आयुर्वेदाचंच म्हणणं आहे. डॉक्टर ओंकार यांच्या मते आरोग्य या शब्दाची थोडक्यात व्याख्या काय? आरोग्य म्हणजे नमस्कार मंडळी, आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजकालची जर परिस्थिती आपण बघितली तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की जसजशा सुविधा वाढत चालल्यात तसतसं कुठेतरी आरोग्याच्या समस्या सुद्धा वाढायला सुरुवात झाली हे आपल्या लक्षात यायला लागतं. आणि त्यामुळेच या वाढलेल्या समस्यांबद्दल नेमकी उत्तरं काय आहेत, नेमकं अडतंय कुठं, याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आजच्या पॉडकास्टमध्ये आपण MD आयुर्वेद असलेले डॉक्टर ओंकार सर यांना बोलवलेलं आहे. तर ओंकार सर, पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. येस सर, आपल्या पॉडकास्टला सुरुवात करताना मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की आजकाल आपण मॉडर्न लाईफस्टाईल या टॅग खाली बरेच बदल आपल्या जीवनात केलेले आहेत आणि त्या बदलांना सामोरं जात आपण पुढं चाललोय. पण त्याच्यामुळं काही गोष्टी अशा होत आहेत काही की ज्याकडे आपल्याला ही खरं अलार्मिंग लक्षणं आहेत आरोग्याची आणि याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे, अशा बाबी आहेत. सर, खरं तर खूप छान प्रश्न तुम्ही विचारला. म्हणजे आपण आधुनिकीकरणाकडे चाललोय किंवा आपली लाईफस्टाईल फास्ट होत चालली, आणि जेव्हा आपल्याला वेळ वाचवायचा आहे किंवा जेव्हा आपण आधुनिकीकरण करतोय किंवा फास्ट लाईफस्टाईल स्वीकारतोय तेव्हा शॉर्टकट वापरले जातात. थोड्या वेळात चांगलं जास्त काम करण्यासाठी शॉर्टकट वापरले जातात, आणि जेव्हा शॉर्टकट येतो तेव्हा धोका असतो किंवा रिस्क असते असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यामुळं बऱ्याच आरोग्याच्या तक्रारी निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. आणि तुम्ही विचारला अलार्मिंग साईन म्हणजे काय, तर बऱ्याचदा असं मोठं काय तर अलार्मिंग साईन किंवा अलार्मच वाजला पाहिजे असं नसतं. छोट्या छोट्या जे काय आरोग्याच्या तक्रारी आहेत ते सुद्धा अलार्मिंग साईन म्हणून बघितल्या पाहिजेत. दुर्दैवाने त्या बघितल्या जात नाहीत. म्हणजे कुठचीही गोष्ट तुम्हाला साधं गॅसेस होत आहेत, ऍसिडिटी होते, ही अलार्मिंग साईनच आहे ना. नॉर्मल पेक्षा ॲबनॉर्मल काहीतरी होते, म्हणजे पण त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही किंवा तेवढ्या पद्धतीने त्याला अलार्मिंग साईन म्हणून बघितलं जात नाही. गॅसेस होत असतात. मग गॅस किंवा वात म्हणतो आपण त्याला, तो पक्वाशयात वाढतो. पक्वाशय म्हणजे मोठं आतडं. तर पक्वाशय, कटिशक्ती, श्रोत्रस्ती, स्पर्शनेंद्रिय ही जी वाताची स्थानं सांगितलीत. पक्वाशय म्हणजे मोठं आतडं, कटी म्हणजे कंबर, सक्ती म्हणजे हातपाय, श्रोत्रेंद्रिय म्हणजे कर्ण किंवा स्पर्शनेंद्रिय म्हणजे आपली त्वचा. ह्या ठिकाणचे आजार होणार आहेत पुढे जाऊन. त्या वाताला किंवा त्या गॅसेसला तुम्ही लाईटली घेतलं तर हे सगळे जे स्थानं जे आहेत तिथले आजार तुम्हाला नक्की होणार आहेत. किंवा ऍसिडिटीचं किंवा पित्ताच्या संदर्भात जर बोलायचं गेलं तर ऍसिडिटी होते, रोज तुम्ही काहीतरी एखादी अँटॅसिड घेताय किंवा त्या पित्ताला सप्रेस करताय, तर पित्त आणि रक्त याचा आश्रय संबंध आहे शरीरात. म्हणजे रक्त हे आपलं पित्ताच्या आश्रयाने राहतं. वाढलेलं पित्त रक्तात मिसळतं आणि मग त्याच्यानुसार मग रक्तपित्त किंवा तुमचं हायपरटेन्शन, BP अशा प्रकारचे आजार बघायला मिळतात. मग त्यामुळं अलार्मिंग साईन हे असं मोठंच काहीतरी असलं पाहिजे असं नाही. छोटी छोटी लक्षणं जी आहेत त्याला आपण अलार्मिंग साईन म्हणून आपण बघितलं पाहिजे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की आपण गाडीचा मेंटेनन्स करतो किंवा आपण बऱ्याच गोष्टी, सोसायटीचा मेंटेनन्स करतो, पण बॉडीचा मेंटेनन्स आपण कधी करत नाही. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. ह्या गोष्टींकडे जेवढं तुम्ही चांगलं लक्ष द्याल किंवा हे जे साईन सिम्पटम शरीर दाखवते त्याच्याकडे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर मोठा येणारा अपव्यय टळतो. मग आता समजा आपण म्हणलं की बाबा ऍसिडिटी आहे किंवा गॅस आहे, ह्याच्याकडे जसं लक्ष द्या किंवा ती हलक्यात घेऊ नका, अशा आणखीन 2-4-5 कोणत्या गोष्टी आहेत का की बाबा ज्या हलक्यात नाहीतच घेतल्या पाहिजेत, त्याचा पुढे प्रादुर्भाव मोठा होऊ शकतो? हेच की सर, ऍसिडिटी म्हणजे पित्त. बरोबर. म्हणजे खाण्यापिण्याच्या वेळा चुकल्यामुळे असेल किंवा बदलत्या जीवनशैलीमुळे असेल, ज्या काही पित्ताच्या तक्रारी आपल्याला जाणवतात. पित्त हे शरीरात अन्न पचनापासून ते पूर्ण तुमचं रक्त बनेपर्यंत, त्वचा बनेपर्यंत सगळी कामं पित्त किंवा बुद्धी तुमची सगळ्या गोष्टींवर त्याचं इम्पॅक्ट आहे. तर पित्त झालं किंवा गॅसेस झालं, वात
म्हणजे ज्याला गॅसला फक्त आपण गॅस असं नाही कन्सिडर केलं पाहिजे. मागाशी सांगितल्याप्रमाणे ते मोठे आजार उत्पन्न करणार आहे. परत छोटी छोटी लक्षणं अजून पिंड्याला गोळे येणं, झोपेत पायाला पिंड्याला गोळा येतो माणसांना, तर त्याच्याकडे लोक लक्ष देत नाहीत. तो उलटा फिरलेला वात आहे शरीरातला. अच्छा. वाताची जी काय अनुलोम गती ती प्रतिलोम झालेली असते. बऱ्याचदा उचक्या येणं, ढेकरा येणं ह्याच्याकडं लाईटली बघितलं जातं. पण हे जे आहे ते वाताची गती उलटी झालेल्याचं लक्षण आहे. म्हणजे ओके. बाहेर सृष्टीत कसा वात त्सुनामी भूकंप घडवतो, तसं हम्म. शरीरात त्याची गती उलटी झाली की चांगला जेवढा आहे तेवढाच वाईट परिणाम सुद्धा शरीरात दाखवत असतो. त्याच्यामुळे ही छोटी छोटी लक्षणं आपण त्या अनुषंगाने बघितली पाहिजे. मग आता आपण बदलत्या जीवनशैलीवर बोलतोय, तर त्याच्यात एक घटक असा आहे की ज्याच्याबद्दल आपल्याला बोललंच पाहिजे, ते म्हणजे वर्किंग आवर्स बदलतात लोकांचे. म्हणजे पोलिसांचं उदाहरण घेतलं तर काही आठवडे त्यांना सकाळची ड्युटी आहे, काही आठवडे त्यांना रात्रीची ड्युटी आहे. वर्किंग आवर्स चेंज होत आहेत. वर्किंग आवर्स चेंज झाले की स्लीप सायकल चेंज होते त्यांचं. मग अशा वेळी त्यांना आरोग्याच्या काहीतरी तक्रारी निर्माण होणारच आहेत. अशा वेळी काय केलं पाहिजे त्यांनी? सर म्हणजे कसं आहे की झोपेच्या बाबतीत जर बोलायचं गेलं किंवा तुम्ही सांगितलं की आठवडाभर अशी ड्युटी आहे किंवा आठवडाभर अशी ड्युटी आहे, म्हणजे दिवसा रात्री. बरोबर. तर झोपेच्या बाबतीत बोलायचं गेलं तर आहार, निद्रा, ब्रह्मचर्य हे 3 उपस्तंभ सांगितलेत आपल्या शरीरात किंवा आहार, आरोग्याचे. निद्रा, ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य. तर आहाराची गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे पोलीस झालं किंवा ह्यांना तुम्ही सांगितलं की दिवसभर सततचं काम असतं किंवा कुठेतरी विजिट असतं, तर त्यांनी त्यांच्या जेवणाकडे लक्ष दिलं पाहिजे. टिफिन सांभाळणं किंवा भूक लागली तर काहीतरी थोडंफार पौष्टिक खाणं, आवळा कॅन्डी झालं किंवा 4 काळे मनुके झालं, पूर्ण पोट रिकामं न ठेवणं, ह्या आहाराच्या गोष्टींकडे पाळलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही झोपेची विचारली की नाईट शिफ्ट असल्यावर काय करावं, तर झोप देखील तितकीच महत्वाची आहे. म्हणजे आहार, निद्रा, दुसरा स्तंभ आपला निद्रा असा येतो. निद्रा इतम सुखम दुःखम पुष्टिकारश बलाबलम पुरुषता क्लिवता ज्ञानम अज्ञानम जीवितम नच. म्हणजे हे काय निद्रेचे फायदे सांगितलेत. निद्रा घेतली तर तुम्हाला बल मिळणार आहे, नाहीतर तुमच्या शरीराला बल नाही मिळणार. निद्रा घेतली तर शरीराची पुष्टी होणार आहे, नाही तर पुष्टी नाही होणार. किंवा ज्ञान किंवा ज्ञानी राहणार आहे माणूस, नाही घेतली तर अज्ञानी होणार आहे. म्हणजे एवढे छोटे छोटे पुरुषत्व किंवा पुरुषत्व वाढणार आहे. झोपेचे एवढे सगळे फायदे सांगून ठेवलेत. पण झोपेचे हे फायदे माहीतच नसतात आपल्याला. म्हणजे आपण होल नाईट ही जागरण करतो आणि सकाळी परत लगेच कामाला लागतो. तर तसं न करता ज्याचं रात्री जागरण होतंय त्यांनी जागरणाच्या निम्मा वेळ दुसऱ्या दिवशी झोप घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ती झोप घेत असताना भरपूर तुम्ही काहीतरी खाताय आणि मग झोपी जाताय, रात्रीसारखं दिवसा झोपताय असं न घडता थोडंफार काहीतरी हलकं, बिना खातात झोपलं पाहिजे. पण काहींना झोप येत नाही, तर हलक्या काय गोष्टी आहेत त्या घेऊन तुम्ही निम्मा वेळ झोप घेतली पाहिजे दिवसा, ओके. रात्री जागरणाच्या. आणि तुम्ही प्रोफेशनच्या दृष्टीने जर विचार केला तर तुम्ही सांगितलं पोलिसांचं, म्हणजे तुमच्या प्रश्नाला नाहीये पण एका आला सब्जेक्ट म्हणून सांगतो की पोलीस झालं, टीचर झालं, वडापावची गाडी असणारे लोक झालं, ज्याचं उभा राहून काम आहे. आता पोलिसांना ट्रॅफिकचं भरपूर उभा राहावं लागतं. ज्याचं उभा राहून काम आहे त्याला व्हेरिकोज वेन सारखा आजार पुढे भविष्यात बघायला मिळतो आपल्याला. तर त्याच्यासाठी किंवा त्या गोष्टी टाळण्यासाठी, मान दुखणं, पाठ दुखणं, कंबर दुखणं, ह्या गोष्टी टाळण्यासाठी एक सोपं काम की फक्त विश्राम मध्ये उभं राहायचं. अच्छा. सावधान मध्ये उभं राहिलं की गुडघ्यावर लोड येणं, मानेवर लोड येणं, कंबरवर लोड येणं असं. मग कशाला सावधान म्हटले त्याला? सावधान. आणि विश्राम म्हणजे रिलॅक्स. विश्राम मध्ये जेवढं उभा राहाल ना तुम्ही, तेवढ्या ह्या स्नायूंवर किंवा ह्या सांध्यांवर लोड येत नाही, वाताचा स्टिफनेस वाढत नाही. त्याच्यामुळं पुढे जाऊन वात वाढून व्हेरिकोज वेन्स असे जे काही प्रकार आहेत ते होत नाही. अशाकडे लक्ष दिलं पाहिजे. आता झोप तर हा खूप मोठा मुद्दा झालाय. मग झोप जर पुरेशी होत नसेल तर ते कुठपर्यंत प्रकरण जाऊ शकतं? की काही मुलांना सवय असते किंवा रात्री रील्स बघत बसणं, काही वेळा चित्रपट बघणं. आपण कॉलेजमध्ये असताना आपण बिंज वॉचिंग केलेलं असणार आहे वेगवेगळ्या सिरीजचं. म्हणजे तुमचं काय माझं काय कॉलेजचे दिवस तसेच गेलेले आहेत. पण नंतर नंतर मग आपल्याला ते झोपेचं थोडंसं महत्व कळायला लागतं किंवा आपण म्हणतो की नाही ठराविक वेळ झोप झालीच पाहिजे. सो एक झोप किती वेळ झाली पाहिजे निरोगी आयुष्यासाठी? आणि दुसरं, किंवा समजा झोप होत नाहीये, काही लोक असतात, आता मी बच्चन साहेबांचं ऐकलेलं होतं की ते 3 तास का 4 तासच झोपतात आणि त्यांचं सगळा दिवस प्रॉडक्टिव्हिटीमध्ये जातो. तर असं जर 3-4 तासच झोप असतील तर पुढे आरोग्याच्या समस्या आहेत का? सर झोपेचं कसं आहे, जेवढी झोप तुम्ही घेताय तेवढी जर साऊंड स्लीप असेल आणि तुम्हाला उठताना थकवा नसेल तर ते एकदम राईट आहे. म्हणजे तुम्हाला झोप आली आणि तुम्ही तासन तास रील्स बघताय किंवा काय कारणाने जागताय तर ते चुकीचं आहे. रात्री 10 ते 2 ची जी झोप आहे ना, ती एकदम चांगली झोप सांगितली. त्या काळात झोपलं पाहिजे. पण दुर्दैवानं 2च्या पुढे झोपलं जाते सगळ्यांकडून आजकाल. आणि मग लेट उठणं, म्हणजे लवकर निजे लवकर उठे त्याचा आरोग्य लाभे वगैरे अशा गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. परंतु 10ला जरी नाही जमलं लगेच, तरी थोडं जरी लेट झालं तरी लवकर झोपलं पाहिजे. म्हणजे 2 पर्यंतची झोप चांगली घेतली पाहिजे. तो काळ पित्ताचा आहे.
त्या काळात पित्त वात वाढत असतं जर तुम्ही जागरण केलं तर. त्याच्यामुळं म्हणजे ज्याला काम नाहीये काय खरंच प्रोडक्टिव्ह त्यांनी तर जागरण करूच नाही. आणि दुसरी गोष्ट ज्याला काम आहे त्यांनी पण सकाळी उठून लवकर कामाला लागावं. 10 ते 2च्या मधली झोप ही झाली पाहिजे. आणि 2 नंतर 3-4 वाजता उठून जरी तुम्ही कामाला लागला पण तसं बऱ्याचदा होत नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्ही विचारलं त्याचे काय तोटे आहेत का, म्हणजे खरंच आरोग्यावर तोटे आहेत. म्हणजे झोपेचे मी आत्ताच तुम्हाला फायदे सांगितले सगळे. ते फायदे झोप व्यवस्थित घेतल्यानंतर होणार आहेत, आणि झोप नाही व्यवस्थित घेतली तर ते मागाशी सांगितल्याप्रमाणे त्याचे तोटे तुमच्या शरीरावर त्याचा इम्पॅक्ट नक्की जाणवणार आहे. मग आजकाल आणखीन एक गोष्ट आहे की बाबा आता तुमची माझी ओळख सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली आणि काल परवा तुमची एक स्टोरी सुद्धा होती. तर आजकाल सोशल मीडियावरती जे काही बघतो, जे काही दिसतं ते मला असं वाटतं की अरे हे 100% खरं आहे, हे 100% ऑथेंटिक आहे. आणि मग कोणतीही त्याची शहानिशा न करता मी ते अंगीकारायला चालू करतो की अरे हां, ह्यांनी सांगितलंय ना हे असं, मग हे असंच केलं पाहिजे. सो बेसिकली गेल्या काही दिवसांमध्ये किंवा गेल्या काही काळामध्ये अशा कोणत्या चुकीच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत ज्याच्यावरती लोकांचा विश्वास बसू शकतो, असं काय तुमच्या निदर्शनास डॉक्टर म्हणून आलंय का? सर एकदम चांगला प्रश्न विचारलाय. म्हणजे ह्या गोष्टी निदर्शनास आल्यामुळेच आम्ही इथं आलोय. खरं सांगायचं तर आपल्याला काय रील स्टार बनायचा शौक नव्हता. म्हणजे ज्या काय गोष्टी आपणच म्हणजे एवढे ऑथेंटिक एमडी आयुर्वेदाची डिग्री घेऊन आपल्यालाच तुमच्यासारखे काही लोक किंवा रूममेट झालं किंवा नातेवाईक झालं जे काही रील शेअर करत होते, आणि त्या रील शेअर केलेल्या रीलमध्ये जे काही लोक एवढं म्हणजे ठणकावून सांगत होते चुकीच्या गोष्टी, त्यातनं असं वाटलं की शास्त्राचा गैरप्रसार होतोय. आणि ज्याला काहीच नॉलेज नाही, ज्याला काहीच शास्त्राची डिग्री नाहीये, अशी लोक एवढ्या ह्यानी व्हायरल व्हायला लागलेत. मग चुकीचं शास्त्र लोकांपर्यंत पोहोचणं कितपत बरोबर आहे? मग आमची तर खरी ती जबाबदारी, आम्ही आयुर्वेदाची जे लोक आहे त्यांनी शास्त्र व्यवस्थित चांगलं पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणून आपण रील्स वगैरे तुम्ही युट्यूब चॅनल असेल माझं किंवा इंस्टा चॅनल, ह्या गोष्टी मी चालू केल्या किंवा पॉडकास्टमध्ये येतोय. दुसरी गोष्ट तुम्ही विचारली असं तुमच्या काय निदर्शनास येतं का? बरोबर. 100% म्हणजे एवढ्या 10 रील बघितल्या तर 6-7 रील चुकीच्या असतात त्यातल्या सर. पण प्रत्येकाला तर तुम्ही कुठं टोकत बसणार आहे? बरोबर. मग त्यामुळे आपण आपलं म्हणजे माझा एक स्वभाव आहे की दुसऱ्याची रेस पुसण्यापेक्षा स्वतःची वाढवा. आपण स्वतः चांगले डिलिव्हर करायला लागलो तर लोक त्याच्याकडे कनेक्ट होतील, आणि ते होत आहेत. बरोबर. म्हणजे आणि लोकांना देखील एक सल्ला आहे की तुम्ही डिग्रीधारक डॉक्टर कडे बघा. त्या जे काय लोक जे पसरवतायत सांगतायत त्याची डिग्री आहे का बघा. डिग्री असणाऱ्या लोकांना लिमिटेशन्स असतात. ते डायरेक्ट ठणकावून किंवा टॉल क्लेम्स करत नाहीत. शास्त्रात सांगितलेल्या असतात गोष्टी. ज्याला डिग्री नाही तीच लोक एवढं कॉन्फिडेंटली सांगत असतात. आणि इव्हन म्हणजे आधी व्हॉट्सअपवर प्रसार व्हायचा ह्या सगळ्याचा, आता रील्सच्या माध्यमातून चालू आहे. चुकीच्या गोष्टी तुम्ही म्हटला तर ते परवा दिवशीचा विषय, बरोबर. ते छो मंतर म्हणून काहीतरी कॅन्सरची गाठ गेली असं ते काय आहे, त्याच्यावर एक हे चुकीच्याच गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट बऱ्याच गोष्टी अशा रील्स डाएटच्या रिलेटेड, म्हणजे एक मिक्सरच्या ह्याच्यात शेक बनवताना केळ टाकणं, फुटाणे टाकणं किंवा फ्रुट्स टाकणं, दूध टाकणं, ह्या विरुद्ध आहार आहे ना. मग ह्या गोष्टींचं मिक्सचर करून पिणं म्हणजे काहीतरी हेल्दी शेक आहे. मग हे लोक फॉलो करायला लागतात लगेच. लोकांनीही बघितलं पाहिजे की ऑथेंटिक सोर्स आहे का. जर ऑथेंटिक सोर्स असेल तर त्याला फॉलो केलं पाहिजे. आता ह्या मुद्द्यावर बोलत असताना मला नेमकं आपला आणखीन एक मुद्दा आहे की जो आजकाल म्हणजे एकतर वजन खूप जास्त वाढते लोकांचं, जडत्व किंवा ओबेसिटी हा एक प्रॉब्लेम यायला लागलाय. आणि त्यामुळं मग मी वेगवेगळ्या प्रकारचे उपवास फास्टिंग करतो, मग ते इंटरमिटंट असेल किंवा आणखीन कोणतं असेल, तर हे फास्टिंग करून वजन कमी करणं हे खरंच चांगलं आहे का आरोग्याच्या दृष्टीनं, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं, विरुद्ध आहाराबद्दल आपण बोलत असताना फळं आणि दूध एकत्र घ्यायचीच नाहीयेत, पण आंब्याचं काय, आता आंब्याचा सीझन नेमका चालू आहे, तर त्याचं काय करायचं? म्हणजे मँगो ज्यूस घ्यायचा, मँगो शेक घ्यायचा, की तोही फक्त आंबा तसाच खायचा? या दोन्ही गोष्टींबद्दल थोडंसं सांगा. आता सुरुवातीला आंब्याबद्दल बोलतो, सीझन चालू आहे, कालच अक्षय तृतीया झाले. तर सर आंबा हा असं एकच फळ आहे की त्याच्यात तुम्ही दुधासोबत ते घेऊ शकता. बाकी कुठलं जरी फळ घेतलं तर ते त्रासदायक किंवा विरुद्ध आहार ठरतो. पण आंबा जर दूध टाकून घेतला तर ते पचनालाही सोपं जातं आणि आंब्यामध्ये दूध चालतं. हा झाला आंब्याचा विषय. आणि दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की फास्टिंग, फास्टिंगच्या बाबतीतला. फास्टिंगचे बरेच प्रकार येत आहेत किंवा कुठले फास्टिंगचे प्रकार तुम्ही सांगितले. सर ह्या गोष्टी ज्या आहेत फास्टिंगच्या, ह्या आल्यापासून आरोग्य बिघडलं, लोकांमध्ये आरोग्याच्या तक्रारी जास्त निर्माण झाल्या. म्हणजे तुम्ही जर हा डाएट प्रकार फॉलो करताय तर त्यात तुमच्या काही चुका होत आहेत. म्हणजे ते लोकांना डाएट करत असताना लक्षात येत नाही. जेव्हा तो डाएट सोडाल तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपल्या आरोग्याची भरपूर हानी झाली. करत असणारे लोक सांगत नाहीत आमचं चुकतंय किंवा त्यांना ते जाणवत नाही, परंतु पुढे जाऊन त्यांना त्या तक्रारी जाणवतात. अशी लोक क्लिनिकला येतात, अक्षरशः रडतात लोक. म्हणजे ड्रास्टिकली किंवा
झटकन कमी झालेलं कुठलंही वजन किंवा वाढलेलं फक्त वजनाचंच नाही सर. पैसा, सत्ता, प्रसिद्धी, कुठलीही गोष्ट झटकन वाढली की ती धोकादायक असते किंवा ते टिकत नाही तेवढ्या. बरोबर बरोबर. जसं काम व्हायला वेळ जेवढा लागतो तेवढं ते काम मजबूत होत असतं. त्याच्याच प्रमाणे हे डाएटचे प्रकार म्हणजे आयुर्वेदाने तर सोप्या भाषेत सांगितलंय. षडरसात्मक आहार असावा, 6 रसांचा आहार, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. म्हणजे मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट, लवण म्हणजे खारट, म्हणजे मग तिखट झालं किंवा कडू झालं किंवा तुरट झालं. ह्या 6 रसांचा आहारात समावेश असला पाहिजे. परंतु हे जे डाएट प्रकार आलेत का नाही त्यात हे टाळलं पाहिजे, ते टाळलं पाहिजे, त्याच्यामुळे षडरसात्मक आहार जात नाही. षडरसात्मक आहार किंवा षडरसात्मक आहार आरोग्य कारणम श्रेष्ठा आणि एक रस अभ्यास हा रोग कारणम श्रेष्ठा सांगितलंय. म्हणजे अच्छा. कुठलाही एक रस सतत सेवन करत राहणं. आणि ह्या डाएटमध्ये हेच घडतं बऱ्याचदा. म्हणजे लोक मी बघतो की वेट लॉस करत असतात, वेट लॉस जिम लावतात, वेट लॉस करायचंय म्हणून फक्त चिकन ग्रॅमवर मोजून चिकन फक्त रोज खात असतात. सर हे चुकीचं आहे. सर्वदा सर्व भावांना सामान्य वृद्धी कारण म्हणजे समान गोष्टींनी समान गोष्टीची वृद्धी होते. पाण्यामध्ये पाणी टाकलं पाणी वाढणार आहे, दुधामध्ये दूध टाकलं दूध वाढणार आहे. तसं मांस जर तुम्ही मांसच स्वतः खायला लागला तर मांसाने मांसाची वृद्धीच होणार आहे ना, मग वजन कसं कमी होईल? म्हणजे लोकांचे हे काय चुकीचे प्रकार लोकांना म्हणजे एक बिंबवले गेलेत किंवा त्यांच्या मनावर बिंबलेत की फक्त ते एवढं एवढं प्रोटीन घेईल, कार्ब्स वगैरे टाळेल. असं नसतं सर. प्रत्येक गोष्टीचं कार्ब्स टाळणं म्हणजे काय की लोक चपातीच बंद करून टाकतात. चुकीच्या गोष्टीत ना. ह्याचा इम्पॅक्ट गोधूम होतात. 100% होते. वृक्षता येते, प्रचंड वृक्षता येते शरीराला, ड्रायनेस येतो. गोधूम हा रोज खाण्याचा आहार सांगितलाय. गोधूम म्हणजे गहू. अच्छा. आणि लोक गहू चपातीच बंद करून टाकतात. ते श्रेष्ठ संधानकर सांगितलंय, वृक्ष सांगितलंय, ताकद देणारा सांगितलाय. पहिलवान जर बघितलं तर तुम्ही गव्हाचा चीक करून डाएट मध्ये असतो त्यांच्या. खपली गव्हाची खीर असते, गव्हाच्याच ह्याच्या शेवया वगैरे असतात. गव्हाला एकदम श्रेष्ठ किंवा रोज खायला सांगितलं. हे डाएटचे जे काय प्रकार चुकीचे आलेत त्याच्यात ह्या गोष्टी सगळ्या चुकीच्याच चाललेल्या आहेत. म्हणजे डाएट तुम्हाला जर करायचा ना, माझा म्हणजे एकच मी लॉंग व्हिडिओ टाकलाय माझ्या चॅनलवर, तो वेट लॉस आणि वेट गेनचा आहे. त्यात गोष्टी एक्सप्लेन केलेत की बाबा वजन वाढवण्यासाठी काय करावं, कमी करण्यासाठी काय करावं, चुकीच्या पद्धतीकडे जाऊ नका. वजन वाढण्यामागे आणखीन एक फॅक्टर आहे ना आजकाल की बाबा जिम मध्ये जात आहेत तर प्रोटीन पावडर आहे किंवा वेगवेगळे सप्लिमेंट्स आहेत. सो मला त्या अनुषंगाने पुढचा प्रश्न विचारायचा आहे की हे गोष्टी घेतोय आपण तर या गोष्टींचे पुढे जाऊन म्हणजे मध्यंतरी काय झालं, मी एक रिसर्च पेपर वाचत होतो आणि त्याच्यामध्ये अमेरिकेत पहिल्यांदा ज्यावेळी गोळ्या आल्या गर्भनिरोधकाच्या त्यावेळी त्या स्त्रियांनी घ्यायच्या होत्या आणि पहिले 15-20 वर्ष त्याचे काही इम्पॅक्ट दिसले नाहीत. पण 15-20 वर्षांनंतर त्या गोळ्यांचा अतिवापर झाल्यामुळे त्याची कॅन्सरकडे कुठेतरी वाटचाल चाललेली होती त्या स्त्रियांची मोठ्या प्रमाणामध्ये. मग त्या गोळ्यांमध्ये बदल झाले. पण हेच कळण्यासाठी 15-20 वर्ष गेली ना, एक पिढी 2 पिढ्या गेल्या त्याच्यामध्ये आणि त्यानंतर कळालं की ह्या गोळ्यांमध्ये असं होतंय. सो सप्लिमेंट्स किंवा जे प्रोटीन पावडर आहेत त्या गोष्टींमुळे असे काही परिणाम तुम्हाला वाटतात का की हे भविष्यात जाऊन घडू शकतं? सर घडत आहे. ओके. ऑलरेडी घडत आहेत. म्हणजे तशी लोक येत आहेत ज्यांनी डाएट किंवा सप्लिमेंट घेतलेले आहेत. म्हणजे माझं तर सांगणं असतं, जिमला विरोध नाही सर. म्हणजे जिमवर एखादा रील टाकला की ट्रोल केलं जातं आपल्याला, पण त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण जिमला खरंच विरोध नाही. जिमला तुम्ही खरं तर नैसर्गिक व्यायाम केला पाहिजे, पण जर आलंय जिमचं फॅड तर त्याच्यात प्रत्येक स्नायूला तोलून मापून वाढवण्यासाठी किंवा प्रत्येक स्नायूचा व्यायाम केला जातो. त्याच्यामुळे व्यायामाला कुठलीही तक्रार नाहीये. पण त्या व्यायामाच्या आधी खाऊन जाणं, उपाशी पोटी व्यायाम सांगितला. जिम मध्ये काहीतरी खाऊनच या म्हणतात तर वेट जातं. म्हणजे थोडं वेट जास्त वेळ मारणं हा म्हणजे व्यायाम असू शकतो. पण तुमच्या अगदी अगोरी अतिसाहस तुमच्या वजनापेक्षा बी डबल वजन असं तुम्ही पायाने रेटताय तर त्यांनी 100% तुम्हाला काही ना काही तक्रारी आरोग्याच्या हरण्यासारखी गोष्ट किंवा ह्या तर जाणवणारच आहेत. पहिली गोष्ट ही जिमच्या बाबतीत म्हणजे जिम केली व्यवस्थित, थोडीफार केली, शास्त्राने सांगितलेल्याप्रमाणे थोडासा घाम येईपर्यंत व्यायाम केला तर चालेल. पण एक आघोरी काहीतरी जिम करताना सततचं पाणी पिणं, सततचं ते काहीतरी खाऊन जिमला जाणं किंवा मग जिम मध्ये गेले 4-8 दिवस झाले कुठला तरी प्रोटीनचा डब्बा घेणं ते प्रोटीन सेवन करणं, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. ह्या गोष्टी जेव्हापासून आल्या किंवा ह्या गोष्टी जेव्हापासून लोक फॉलो करायला लागले तेव्हापासून किडनी स्टोन झालं किंवा बाकीच्या आरोग्याच्या तक्रारी. तुम्ही बघा अगदी हेल्दी माणूस दिसत असतो, जिम ट्रेनर असू द्या किंवा एखादा तुमचा बिल्डर असू द्या, आणि तो व्यायाम करताना कोलॅप्स झाला आणि हार्ट अटॅक, अशा कितीतरी बातम्या आपण आता सध्या वाचतोय. आणि मग ते चांगला होता वगैरे वगैरे. मग ते फक्त चांगला दिसायला असणं, शरीर फक्त सोडून दिसायला दिसणं नाथून, ह्या दोन्ही सेपरेट गोष्टी आहेत. आणि दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की याचे दीर्घ परिणाम किंवा सर आता सप्लिमेंट घेतो म्हणजे एखादा पोरगा सप्लिमेंट घेत त्याची तब्येत वाढत नसती. लोकांना लॉंग टर्मचं कष्ट नको, क्षणिक
क्षणात मोठं झालेलं पाहिजे लगेच, किंवा क्षणात काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आल्या. आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे जिथं शॉर्टकट आला तिथं रिस्क धोका 100% आला. म्हणजे तुम्हाला एखादं सप्लिमेंट तुम्ही घेताय आणि वजन वाढवायची इच्छा करताय, असं नसतं की बाबा तुम्ही लॉंग टर्म तुम्ही लॉंग टर्मचा व्यायाम आणि लॉंग टर्मचा डाएट जर व्यवस्थित ठेवला तर तुमचं कालांतराने वजन वाढतं. आणि ह्या जर गोष्टी तुम्ही झपाट्याने करायचं म्हणता, इव्हन तुम्ही कॅन्सरचं सुद्धा बोलला. कॅन्सर म्हणजे काय सर, तर प्रत्येक आपली जी सेल आहे ती सेल जास्त मल्टिप्लाय होणं किंवा जास्त सेलचं प्रमाण वाढणं हे कशामुळे घडतंय, तर तुम्ही लगेच पिकवताय, लगेच मोठं करताय आणि लगेच खाताय. म्हणजे इव्हन पिरियड सुद्धा 10वी-11वीला आल्यावर जुन्या मुलींना चालू व्हायचे, आता पिरियड 4थीमध्ये येत आहेत. म्हणजे तुम्ही ज्या काय गोष्टी, मका ज्याचं काय लाईफ स्पॅन असायचा मक्याचा वाढायचा, ती मका छोटी असतानाच तुम्ही खाताय, किंवा हे सप्लिमेंटच्या गोष्टी सांगितल्या, तुम्ही त्याला पूर्ण वेळ देत नाहीये वाढायला आणि तुम्ही ते शॉर्ट टर्म मध्ये वाढवताय. इव्हन कोंबडी प्रोटीन ब्रॉयलर चिकन 42व्या-40व्या दिवशी कोंबडी मार्केटला येतील, त्याला इंजेक्शन आहे त्याच्या म्हणजे वाढवण्याच्या दृष्टीनं. मग त्या ज्या गोष्टी तेवढ्या फास्ट वाढवल्या की आपल्या शरीरात बी सेल तेवढ्या फास्ट मल्टिप्लाय होणार. इव्हन आजकाल दुधामध्ये पण चाललंय ना सर? सगळ्याच गोष्टींमध्ये आहे. पण त्याच्यामुळे मग कॅन्सर वाढणं किंवा तुमचं ऑटोइम्युन डिसऑर्डर वाढणं, आपली सेल आपल्या शरीराला चुकीच्या पद्धतीने घेऊन डिमॉलिश करायला चालू करते आणि मग ऑटोइम्युनचे डिसीज वाढणं, ह्या गोष्टी घडतायत. आणि ह्याच्या पुढेही याचं प्रमाण वाढणार आहे का, तर ह्या अशा चुकीच्या गोष्टींमुळे. वेळीच ह्या चुकीच्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. म्हणजे लगेच झपाट्याने कुठलीही गोष्ट ट्रान्सफॉर्म करण्याकडेच लक्ष कमी, चांगल्या गोष्टींची प्रतीक्षाच करावी लागते. चांगलं जर तुम्हाला काहीतरी घडवायचंय, म्हणजे चेअर जर उचलून इथं मांडायची तर त्याला वेळच जाणार आहे. मग तुम्हाला फक्त ह्याच्यावर पडदा टाकला तर गेलेली चेअर. बरोबर, पडदा टाकायचा आहे, खरंच काम करायचं हे आपल्या हातात. मग सर ह्याच्यावरती नैसर्गिक काही पर्याय आहेत का? म्हणजे सप्लिमेंट मला घ्यायचं नाहीये, किंवा मला प्रोटीन पावडर घ्यायची नाहीये, किंवा मला तब्येत चांगली करायची, मग ह्या गोष्टींवरती नैसर्गिक काही पर्याय आहेत का? सर तसं बघायला गेलं तर आता काहीच ऑर्गॅनिक राहिलेलं नाही असं म्हणू शकतो आपण. पण आणि ऑर्गॅनिक ह्या लोकसंख्येच्या दृष्टीनं पिकवणं विकणं ह्या गोष्टींवर मर्यादित. अवघड आहे. पण डायरेक्टली तुम्ही काहीतरी असं इनऑर्गॅनिक सेवन करणं, त्याच्यापेक्षा तुम्ही षडरसात्मक आहार मागाशी सांगितल्यासारखं, किंवा तुमचं भाजी पोळी वरण भात सगळ्या गोष्टींचा समावेश ताटामध्ये असणं, ह्या चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे फक्त तुम्हाला काय शरीर संस्कृत स्पर्धेला जायचं नसतं प्रत्येकालाच की ते प्रोटीन घेणं आणि ते स्नायू बनवणं, त्याचा विषय नसतो. तुमचं शरीर आतून किती चांगलं आहे, म्हणजे तुमची इम्युनिटी किती चांगली आहे त्याच्यावर आरोग्य ठरतं. आरोग्य तुमच्या दिसण्यावर ठरत नाही. त्याच्यामुळं सगळं जे काय भाजी भाकरी व्यायाम करत राहणं, जे काय मिळतंय त्या आनंदाने खाणं, जो आहार घेताय तुम्ही ते जर हसतमुखाने घेतला, चांगलं टीव्ही मोबाईल न बघता किंवा व्यवस्थित तन मन लावून घेतला, तर त्या आहाराचे चांगलेच फायदे शरीरावर होणार. आणि तुम्ही सोनं जरी खाल्लं आणि तुम्ही चिडचिड करताय, रागराग करताय, संस्कार आहे, हा सुद्धा संस्कार आहे. पाक खाला किंवा तुम्ही आहार घेण्याचा अष्टाहार विधिविषयामध्ये कितीतरी गोष्टी सांगितल्यात आहार घेण्याचे नियम. तेवढे जरी सगळे नाही फॉलो झाले तर बेसिक तरी चुकीच्या गोष्टी टाळल्या पाहिजे. सो हे जसे महत्वाचे मुद्दे आहेत, तसा आणखीन एक म्हणजे मला आजकाल वाटतं की तुम्ही म्हणालात की विश्राम मध्ये उभं राहिलं पाहिजे. पोलिसांचं किंवा शिक्षकांचं काम उभं राहून करण्याचं, पण आजकाल बरेच लोक बसून काम करतात. आणि बसून काम करण्यामुळे मग IT प्रोफेशनल असतील किंवा इतर बरेच लोक असतील, त्याच्यामुळं पण वेगवेगळ्या समस्या निर्माण व्हायला लागल्यात का? हो सर, एकदम म्हणजे बरोबर प्रश्न विचारला तुम्ही. जे काय लोक आहेत की ITत काम करतायत सध्या, त्यांच्या आरोग्याच्या समस्या म्हटलं तर त्यांना जास्त वेळ एका जागेवर बसण्यामुळं त्यांच्या मानेचा कमरेचा जो स्टिफनेस वाढत आहे, तिथं जो एका अवस्थेत बसल्यावर पण वात वाढतो, चक्रमानाने पण वात वाढतो, जास्त हालचाल केल्यावर पण वात वाढतो, आणि एका अवस्थेत सतत जास्त वेळ बसून राहिलेले पण वात वाढतो, स्टिफनेस वाढतो शरीराचा. तर एका अवस्थेत असं कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप पुढे तुम्ही काम करताय, IT प्रोफेशन असेल, तर जे काही मानेला स्टिफनेस येतोय बसून, तर ती मान आखडणं, पाठ आखडणं, कंबर आखडणं, ह्या गोष्टी बघायला मिळतात त्यांच्यात. म्हणजे त्या अनुषंगाने तक्रारी. दुसऱ्या गोष्टी डोळ्यांचे आजार. बरोबर. तर मग त्यांनी काय उपाययोजना किंवा काय त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आरोग्याकडे त्याला सांगत असताना, तर त्यांनी बसताना असं पाय खाली टेकलेले पाहिजे, दोन्ही पाय व्यवस्थित टेकलेले पाहिजेत, असे पूर्ण लोंबकळत पाय नाही सोडले पाहिजेत. ओके. पायांना पूर्ण खाली काहीतरी आधार पाहिजे. दुसरी गोष्ट, एक दर 40 मिनिटाला कमीत कमी उठून त्यांनी थोडंफार हालचाल केली पाहिजे, उठलं पाहिजे जागेवरून, तासून तास नाही बसलं पाहिजे. किंवा जरी उठलं नाही किंवा शक्य नसलं तर मानेचे बसल्या बसल्या करायचे काय व्यायाम आहेत ते सतत स्ट्रेचिंगचे व्यायाम केले पाहिजेत. मान खाली वर करणं किंवा असं साईडला करणं किंवा इथं अंगठी ठेवून गोल फिरवणं, यांनी काय रिलॅक्स होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी घरी गेल्यानंतर संध्याकाळी एक 10 मिनिटं शेकलं पाहिजे कमरेला, मानेला. कोल्ड कॉन्ट्रॅक्ट अँड हिट रिलॅक्स. हॉट वॉटर बॅगने जर शेकलं, तुमच्या फिजिक्सचाच नियम आहे ना, कोल्ड कॉन्ट्रॅक्ट अँड हिट रिलॅक्स, मग ते काय स्नायू आखडले, तिथला वात वाढलाय,
त्याला जर तुम्ही हॉट वॉटर बॅगने शेकाल तर शेकल्यानंतर तिथले स्नायू रिलॅक्स होणार आहेत, त्यांना मानदुखीचा, कंबरदुखीचा, पाठदुखीचा त्रास होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, डोळे पण असे कंटिन्यू असे ठेवण्यापेक्षा थोडे ब्लिंक केले पाहिजेत. अँटी ग्लेअरचा चष्मा वगैरे आलाय तो वापरला पाहिजे. बरोबर. किंवा डोळ्याचे युट्यूबला बरेच व्यायाम तुम्हाला बघायला मिळते, व्यायाम डोळ्याचे केले पाहिजेत. किंवा संध्याकाळी झोपताना पायाच्या तळव्यांना थोडं तेल लावलं पाहिजे. पायाच्या तळव्यांना तेल लावले की डोळ्याचं आरोग्य सुधारतं. एवढं आयुर्वेदाची ग्लोरी आहे ना. पण ते तेल कोणतं लावायचं? कोणतंही लावलं, कोणतंही तेल असेल, खोबरेल तेल असेल, थोडं पायाच्या तळव्यांना मालिश केली हम्म. तरी तुमचा सगळा थकवा जातो. म्हणजे अभ्यंग आचर्य नित्यम स जरा श्रम वातरा. अभ्यंग म्हणजे अंगाला तेल लावणं. हा विधी दररोज करण्याचा सांगितलाय शास्त्रामध्ये. दररोज जरी नाही जमलं तरी आठवड्यातनं 1-2 वेळा करायला हरकत नाही. स जरा श्रम वातरा. जरा म्हणजे वार्धक्य कमी करतं, श्रम म्हणजे आलेला थकवा कमी करतं आणि वात कमी करतं. त्याच्यामुळे चांगली झोप देखील लागते. म्हणजे कानाच्या पायांमध्ये थोडंसं तेल फिरवणं, डोक्याला थोडा हलकासा मसाज करणं आणि पायाच्या तळव्यांना तेल लावणं. पूर्ण अंगालाच तेल लावायला सांगितलंय, परंतु ते शक्य होत नाही. तर मग काय सांगितलंय, त्यालाही पर्याय सांगितले शास्त्राने. क्षीर श्रवण पादेषु विशेषेण शीलयेत. क्षीर म्हणजे डोकं, श्रवण म्हणजे कान कान. आणि पाद म्हणजे पाय. पायांना. या 3 गोष्टींना जरी लावलं तरी तिथला वात चांगला कमी होतो, झोप छान लागते, थकवा कमी होतो किंवा हे जे काही दुसरे तक्रारीत वाताच्या अनुषंगाने येणार त्या चांगल्या पद्धतीने कमी होतात. आणि डोळ्यांच्या बाबतीत म्हणजे मला आजकाल एक गोष्ट जाणवते की खूप वेळ स्क्रीन समोर काम केलं की बाहेर कुठे लक्ष दिलं तरी लिमिटेड विजन असते काही वेळासाठी आणि त्याच्यानंतर मग पुढचं सगळं दिसायला लागतं. सो ह्याच्यासाठी पण एक 40-45 मिनिटांनी ब्रेक घेणं गरजेचं आहे. म्हणजे 40-45 मिनिटांनी ब्रेक घेणं गरजेचं आहे आणि आय ब्लिंक करत राहणं. आय ब्लिंक करत राहणं किंवा तुपासारखी गोष्ट सेवन करत राहणं. ऋणम कृत्वा घृतम पिबेत यावत जीवत सुखत जीवेत. आयुर्वेदाने कर्ज काढून तूप खावा एवढं महत्व तुपाला दिलेलं आहे. बापरे. त्याचा अर्थ असा की म्हणजे तुम्ही तुपाला एवढं महत्व द्या आहारामध्ये. आणि दुसरी गोष्ट सर, पचनाच्या तक्रारी असल्याशिवाय डोळ्याचे प्रॉब्लेम उद्भवत नाही. जरी तुम्ही काम करत असला, सगळे आजार पचनात नाहीत. तुम्ही जर पचन व्यवस्थित ठेवलं तर तुमचं डोळ्याचं आरोग्य चांगलं व्यवस्थित राहणार आहे. सायव पित्तधारकाला सायव मज्जाधारकाला, म्हणजे जी काय पित्तधारकाला सांगितले, पोटाचं आरोग्य सांगितलंय, ते जर व्यवस्थित असेल तर डोळ्यांचं आरोग्य, मेंदूचं आरोग्य चांगलं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं पचनाच्या तक्रारींकडे लक्ष दिलं पाहिजे. आयुर्वेदिक डॉक्टर किंवा आयुर्वेदिक डॉक्टरकडे येणारा कोणताही पेशंट कुठलीही तक्रार घेऊन आला तरी त्याचं पचन चांगलं करण्याकडे डॉक्टरचा भर असतो. त्यामुळे लोकांना पचनाच्या तक्रारी जाणवत असतील तर त्याकडे त्यांनी प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. ओके. आता मेंदूचं आरोग्य हा एक विषय आहे आणि दुसरं आजकाल मेंटल स्टेट जी काही लोकांची चालली किंवा प्रचंड बर्नआउट होतोय, प्रचंड स्ट्रेस आहे, मग ह्याच्यावरती काय उपाय दिलाय का आयुर्वेदामध्ये आपल्याला? दिला जाते सर. म्हणजे मेंदूची जी काय स्थानं सांगितली, हृदय, मस्तिष्क आणि स्पर्शनेंद्रिय म्हणजे त्वचा. मेंदूची म्हणजे थोडक्यात मनाची म्हणू शकतो आपण. मेंदूच आहे, पण जे मनाची जी काय स्थानं सांगितली आहेत, हृदय, मस्तिष्क आणि स्पर्शनेंद्रिय, तर मनाला इजा होईल किंवा मनाला काय सांग, सुखादी उपलब्धी साधनम इंद्रियम मन. म्हणजे सुखाच्या दुःखाच्या उपलब्धीचं कारण म्हणजे मन हे इंद्रिय. तर तुम्ही मनाला कसा खुराक पुरवाल तसं तुमच्या शरीरात चेंजेस दिसत असेल. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, तुम्ही प्राणायाम, योग यासारख्या गोष्टी केल्या पाहिजेत. यांनी तुमच्या ओंकार जप असेल किंवा अनुलोम विलोम असेल, बेसिक मनाला किंवा मनाला आवडणाऱ्या गोष्टी, मनाला शांत करणाऱ्या गोष्टी, मनाला आवडणाऱ्या व्यक्ती किंवा बाहेर उद्यानात जाऊन फिरणं किंवा हिरवळीत जाऊन किंवा निसर्गाचा आनंद घेणं, ह्या गोष्टी जर तुम्ही कराल किंवा मनाला आल्हाद देणाऱ्या गोष्टी आहेत ना ह्या. आपण फिरायला जरी गेलो तरी कुठं रानावर जातो, आपण जिथं हिरवळ आहे, पाणी, अशाच ठिकाणी जातो. आणि ही महाभूत आहेत सर. जल महाभूत, पृथ्वी महाभूत, आप महाभूत किंवा तुमचं हे महाभूतांपासूनच आपलं शरीर बनलेलं आहे. तर ते महाभूतांना त्याचं पोषण बी होत असतं. त्याच्यामुळे निसर्गात जाणं, मनाला आवडीच्या गोष्टींना, व्यक्तींना टाइम देणं, ह्या गोष्टी केल्याने मनावरचा ताण कमी होतो. आत्ताच्या पॉडकास्टमध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या आत्ताच्या जीवनशैलीशी निगडीत आहेत आणि त्याबद्दलचे प्रश्न मी विचारतोय. ह्याच्यामध्ये मगाशी बोलता बोलता आपलं बोलणं झालं की आजकाल जागरण पण वाढले. म्हणजे 10 ते 2 तुम्ही म्हणालात की जर तुमची आवश्यकता नसेल तर तुम्ही जागरण करूच नका, कारण तो पित्ताचा काळ आहे. पण असं होतं की समजा संध्याकाळी 8-8:30ला जेवण केलं असेल तर पुढे 12-12:30 वाजता भूक लागते आणि ती भूक लागल्यानंतर मग काय तर मॅगी करून खा किंवा मग काय तर आणखीन काहीतरी करून खा. पण त्याच्यामध्ये मला वाटत नाही की 12:30 हे वरण भात खायची वेळ असावी. त्यामुळं असे जे काही आपण फूड खातोय त्याचा परिणाम आपल्यावरती होतो का मिडनाईट क्रेविंगचा? नक्कीच होतो सर. एकतर जागरण केलंच नाही पाहिजे. पण जर काय तुमच्या कारणांनी जागरण होतंय
म्हणजे काहींचं प्रोफेशनच असतं. आता हौसनी जागरण करणाऱ्यांचा विषय वेगळा. लोक अशी पण आहेत ना, जागरण करायचंय आणि रात्री जाऊन काहीतरी खायचंय म्हणून जागरण करतात. हे असं घडतंय. तर मग त्यांचा विषय सोडला तरी एखाद्या गोष्ट चालेल. पण जे काय प्रोफेशनच आहेत, नर्सिंग प्रोफेशन असेल, तुमचं सिक्युरिटी गार्ड असेल, किंवा ज्यांचे काहींना नाईटला जॉब आहे, बरोबर. अशा लोकांचं जर आपण बोलायचं गेलं तर तुम्ही रात्री जर तुम्हाला जागावं लागते आणि रात्री जागरानंतर तुम्हाला भूक लागते, तर तुम्ही स्टिम्युलंट गोष्टी घेऊ नका. कुठलीही गोष्ट चहासारखी ही गोष्टी अजून पित्त वाढवणार आहेत. सर्रास चहा बिस्किट खाल्लं जातं बरं. किंवा कुठंतरी चायनीजचं वगैरे चालू असतं, तिथनं चायनीज वगैरे खाणं, त्या सगळ्या गोष्टींनी परत आणखीन पित्त वाढणार आहे. जर तुम्हाला जागरणानंतर थोडंफार क्रेविंग होतं किंवा काहीतरी खाण्याची इच्छा वाटते, तर तुम्ही जागरण होत असतं, त्याच्यामुळे पचन डिस्टर्ब होत असतं. त्यामुळे हलका आहार घेण्याकडे प्रेफरन्स दिला पाहिजे. तर त्यात काय येतं, त्यात साळीच्या लाह्या, राजगिऱ्याचा लाडू किंवा थोडेफार एक काळे मनुके, या गोष्टींचा जर आहार, किंवा आवळा कॅन्डी सारखी गोष्ट, ती पित्त कमी करणारे, पोटाला आधार देणारे, ह्या गोष्टी जर खाण्यात ठेवल्या तर तुम्हाला त्याचा वाईट परिणाम पण कुठला जाणवणार नाही आणि पोटालाही चांगला आधार तुमच्या मिळेल त्याच्या. बरोबर. हे जे बाहेरचं खाऊन आपलं पोट किंवा शरीर ह्याच्यामध्ये कुठेतरी डिटॉक्सिकेशन करण्याची गरज निर्माण होती, ते डिटॉक्सिकेशन करायचं कसं? डिटॉक्सिफिकेशन झालं. Yes, जे yes, काही yes. शब्द आहेत त्याला लय म्हणजे मोठं महत्व आहे. म्हणजे लोकांनी असे शब्द सांगून काय काय डाएट असे आणलेत मार्केटला. पण अच्छा. सर मी तुम्हाला सांगतो की पूर्वी कसं व्हायचं, आपण विकेंडला वगैरे बाहेर जायचो आणि काहीतरी फास्ट फूड किंवा बाहेरचं काहीतरी खायचो. आता आठवडाभर लोक बाहेरचं खातायत आणि एखाद्या दिवस घरातलं खायचा प्रयत्न करतायत हेल्दी. तर त्याच्यामुळे त्याचं प्रमाण थोडंसं कमी केलं पाहिजे पहिल्यांदा. तर म्हणजे ओके. जास्त जे काय बाहेरचं खाणं होतं ते थोडं टाळलं पाहिजे. एखाद्या दिवस घ्यायला हरकत नाही. आणि तुम्ही काय प्रश्न विचारला, डिटॉक्सिफिकेशन खाली काय केलं पाहिजे, तर आयुर्वेदात सांगितलं लंघनम सर्व दोष हरम परम. लंघन म्हणजे उपवास करणं, लंघनम परम औषधम. लंघनाने उपवासाने सगळे आजार बरे होतात. म्हणजे मी एक कोट्स टाकलेला किंवा एक सांगत असतो मी कायम, की कमी खाऊन कुठलाच आजार होत नाही आणि जास्त खाल्ल्याने कुठलाच आजार लवकर बरा होत नाही. अच्छा. हा, शरीराला पण, पोटाला पण विश्रांतीची गरज असते. तुम्ही आजारी पडताय आणि जास्त खाताय तर ते आजार लवकर बरा होत नाही. तसंच तुम्ही डिटॉक्सिफिकेशनच्या बाबतीतला प्रश्न विचारलाय, तर तुम्ही हलका आहार घेणं किंवा उपवास करणं ही डिटॉक्सिफिकेशनची चांगली प्रोसिजर. शरीरातला आम पचत असतो त्या काळात. दुसरी गोष्ट, तुम्ही आठवड्यातनं 1-2 वेळा हलका आहार फॉलो करणं किंवा ताकावर राहणं. ताक दुपारी 1-2 वाजेपर्यंत फक्त ताकच पिणं. किंवा अजून एक चांगली गोष्ट सांगायची गेलं तर मग ती सगळीकडेच तुम्हाला उपयोगी होईल. चपातीची किंवा भाकरीची कणिक मळताना एरंड तेल वापरणं किंवा आठवड्यातून एकदा एरंड तेल कपभर कोमट पाण्यात 1-2 चमचे एरंड तेल घेणं. काहींना थोडंफार जुलाब त्यामुळं होऊ शकतो, पण डिटॉक्सिफाईच करायचं ना आपल्याला, फ्रेशच करायचे ना बॉडी. तर मग त्या अनुषंगाने एरंड तेलाने वात पण कमी होतो चांगला, बाकीच्या प्रॉब्लेम्स पण चांगले कमी होतात आणि ही एक त्याला पद्धत असू शकेल चांगली. आता ह्याच्याबद्दलच आपण बोलतोय, डिटॉक्सिफिकेशन किंवा शरीर शुद्धीकरण आपण म्हणतोय, आणि ह्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे पचनाच्या समस्या. सो मला जाणून घ्यायला आवडेल की पचनाच्या समस्या निर्माण कशामुळे होतात? पचन खराब झाल्यामुळे सगळे आजार आहेत. आयुर्वेद काय सांगतो, रोगा सर्वेपी मंदाग्नी. मंदाग्नी म्हणजे काय, डायजेशन कमी किंवा डायजेशन वीक. ज्याचं डायजेशन वीक आहे त्याला सगळे आजार होणार. ओके. आणि ज्याचं डायजेशन चांगलं आहे त्याला त्याचा आहार विहार जरी थोडा चुकीचा असला तरी कुठलाही आजार होणार. म्हणजे तुमचं डायजेशन किंवा तुमचा जठराग्नी चांगला ठेवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्याला 2 टाइमची कडकडून चांगली भूक लागते, भुकेची जाणीव होती आणि सकाळी उठल्यावर सोललेल्या केळ्यासारखं व्यवस्थित शौचाला साफ होतं काही न करता, तो निरोगी माणूस आयुर्वेदाने सांगितलाय. तर त्याच्यासाठी डायजेशन किंवा पचन क्रियेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही प्रश्न काय विचारला की का बिघडतं हे, का बिघडतं? तर आपण नॅचरल नॉर्मल गोष्टींमध्ये जर बाधा आणायला लागलो किंवा चुकीच्या गोष्टी करायला लागलो तर पचन बिघडतं. म्हणजे काय, तर भूक नाही तरी पण खाताय, जेवलाय आता तरी पण काहीतरी खाताय, जेवणानंतर गोड काहीतरी खाताय. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, किंवा जेवणाच्या वेळा चुकवून जेवणं, म्हणजे नियम सोडून आहार सेवन करणं किंवा जेवताना हसत खेळत टीव्ही मोबाईल बघत जेवणं, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत की आहाराचे नियम सोडून जेवल्याने पचनाच्या सगळ्या तक्रारी. आहाराचे नियम काय आहेत? तुम्हाला जर भूक लागते तर तुम्ही जेवण केलं पाहिजे. भूक लागली आणि तुम्ही जेवत नाही तरी पित्त वाढणारे, पचन खराब होणारे. बरेच लोक भूक लागली नसताना जेवतात, बसलोय मित्रमंडळी आली, ते चुकीचं. म्हणजे जेवू का नको जेवू, खावं का न खावं असं जेव्हा वाटत असेल तेव्हा न खाल्लेलं कधीही चांगलं.
तुम्ही जर खाताय तर प्रॉब्लेम निर्माण करताय शरीरात. त्याच्यामुळं जेवणाचे नियम म्हणजे तेच तुम्हाला सांगितलं. किंवा अजून बेसिक गोष्टी जर कॉमनली येणाऱ्या सांगायच्या गेलं तर जेवणानंतर गोड खाण्याचा प्रकार मी विचारणार होतो अजिबात म्हणजे ती बरोबरच नाहीये गोष्ट. बर तुम्ही पचन खराब म्हणजे पचन तुम्ही आधी काहीतरी पोटात घेताय आणि वरून गोड म्हणजे पृथ्वी आणि आप महाभूत असणारं गोड आहार सेवन करताय, त्याने अजून पचन खराब केलं जातं. तर अच्छा जे गोड आहार किंवा फळं ह्या गोष्टी जेवणाच्या आधी खाल्ल्या पाहिजेत. लोकांना म्हणजे एखाद्या थाळीमध्ये जरी जामून असला तरी सगळं जेवण आधी करतात आणि शेवटाला ते स्वीट डिश. चुकीचं आहे ते. म्हणजे तुमचा आधी आहार पूर्ण गेलेला असतो आणि वरून तुम्ही ते अजून अग्नी दाबून टाकता गोड खाऊन, जड अच्छा. पदार्थ खाऊन. अच्छा तर गोड आहार हा जेवणाच्या सुरुवातीला. परत अजून काय नियम सांगितले, गुरु आहार. गुरुनाम अर्ध्य संयुक्तम लघुनाम नातितृप्तता. म्हणजे गुरु जो आहार आहे जड आहार, तो अर्ध्य संयुक्तम अर्ध पोटच खाल्ला पाहिजे. लोक एवढं खातात, ढेकर काढतात आणि परत अजून खातात. त्याने प्रॉब्लेम होतो. लघुनाम नातितृप्तता. लघु जरी असला तरी अतितृप्त होण्यापर्यंत घ्यायला नाही सांगितलं. हे जे काय बेसिक, नाहीतर मग अजीर्ण निर्माण होतं. आता गोड आहारावरून आणखीन एक गोड पदार्थाकडे मी जरा विषय डायव्हर्ट करतो, तो म्हणजे साखर. तेव्हा साखरेमुळे हे होतं, साखरेमुळे ते होतं, पांढरी साखर खायची नाही, पांढरे पदार्थ घ्यायचे नाहीत आहार, इथपर्यंत इथपर्यंत बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. सो ही साखर आहारात असावी का नसावी? सर परत अजून सांगायचं गेलं तर तितकी वाईट नाही. लोकांनी त्याला अगदी विषच करून टाकलं. बदनाम केलंय. बदनाम म्हणजे कुठलीही गोष्ट अति प्रमाणात सेवन करायला लागला तुम्ही, अति प्रमाणात घेतलेलं सोनं सुद्धा किंवा अमृत सुद्धा तुम्हाला विष भरून मारणार आणि किंचित स्वरूपात घेतलेलं विष सुद्धा तुम्हाला अमृतासारखं काम करणार आहे. क्वांटिटी, मात्रा, प्रमाणाला महत्व आहे. साखर तुम्ही खाताय नॉर्मल तुमच्या आहारात येते गुड, पण तुम्ही साखरेचं व्यसन जर लागलं तुम्हाला गोड खायचं तर तिथनं ती तर त्रास करायला चालू करते. कुठलाही आहार, फक्त साखरच नाही. मग आता थोडंसं वेगळ्या विषयाकडे, आपल्या शेवटच्या टप्प्याकडे येताना पॉडकास्टच्या मला विचारायचं आहे की आता बघा, आपण ज्यावेळी शाळा कॉलेजमध्ये होतो त्यावेळी आपले केस पांढरे होत नव्हते, किंवा आपल्या केसांच्या कोणत्या समस्या, केस गळतात वगैरे ह्या गोष्टी होत नव्हत्या, किंवा मुली आपल्या वयाच्या ज्या होत्या त्यांना पण पिरियड्स रिलेटेड कोणते प्रॉब्लेम त्या वयात आले असतील असं मला वाटत नाही. पण आत्ताच्या घडीला शाळेत जाणारी मुलं आहेत तर त्यांचे केस पांढरे होत आहेत, त्यांचे केस गळत आहेत, वय बघितलं तर 10-15 ह्याच्या मधली रेंज, किंवा जर मुली असतील तर त्यांना PCOS सारखे समस्या निर्माण होत आहेत. मग याच्यामध्ये कुठेतरी आयुर्वेदाचं काही म्हणणं आहे का, की या गोष्टींमुळे तुम्हाला हे भोगावं लागते आणि ह्या गोष्टी करेक्ट केल्या तर कदाचित नाही भोगावं लागणार? आयुर्वेदाचंच म्हणणं आहे. का सांगायचं गेलं तर सर, म्हणजे कुठलाही आजार खाणं पिणं राहणं वागणं चुकल्याशिवाय होत नाही. आजार Okay. कुठलाच ढगातनं पडत नाही. ओके. काहीतरी तुम्ही खाताय पिताय राहताय वागताय त्याच्यातनंच आजार, खाल तसे व्हाल म्हटले. म्हणजे आयुर्वेदाने एवढं चांगली दिनचर्या सांगितलेली आहे 5,000 वर्षापूर्वी. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय विधी करायचे ते सगळे सांगितलेले आहेत. मी एकदम जबाबदारीने सांगतो सर, आयुर्वेदाची दिनचर्या फॉलो करणारा किंवा आयुर्वेदाची ऋतुचर्या फॉलो करणाऱ्या व्यक्तीला आजारच होऊ शकतो. तो माणूस आजारीच पडू शकत नाही. म्हणजे आयुर्वेदाची जर दिनचर्या जशी सांगितली तशी फॉलो केली तर माणसाला कुठलाही आजार. काय असावी दिनचर्या? सकाळी उठल्यानंतर शौचास साफ झाल्यानंतर अंगाला तेल लावण्याचा विधी असेल, किंवा उद्वर्तन उठणं लावण्याचा विधी असेल, किंवा व्यायाम, थोडाफार व्यायाम करून परत कोमट किंवा गरम पाण्याने स्नान करणं असेल, भूक लागल्यावर जेवण असेल, ज्या काही पौष्टिक गोष्टी आहाराचे नियम पाळून जर घेतल्या तर त्या असेल. ते काय काळाच्या मानाने किंवा आता आधुनिकरणाच्या मानाने प्रत्येकाला जमत नाही, पण जेवढं शक्य आहे तेवढ्या दिनचर्यातल्या गोष्टी, म्हणजे अगदी काजळ, कानात तेल सोडणं, नाकात डोक्याला तेल लावणं, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. सगळ्या जरी नाही जमल्या तरी प्रत्येकाला आपापल्या परीने जेवढ्या जमतात तेवढ्या व्यवस्थित फॉलो करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही ते विचारताना म्हणजे प्रश्न तर 2 विचारले तुम्ही, की केस पांढरं होणं लहान मुलांमध्ये दिसत आहे. सर त्याचं पण तसंच, खाण्याच्या गोष्टी किंवा राहण्या पिण्याच्या, म्हणजे बारकी मुलं मोबाईल बघत जेवणं, किंवा बाहेरचं खाणं जास्त, किंवा अति लवण रस म्हणजे खारट जास्त खाणं. तुम्ही जर बघितलं तर बारकी मुलं कुरकुरे चिप्स खात मोबाईल बघत कंटिन्यू काय नाही काय चालू असतं त्यांचं, म्हणजे जरा लक्ष दिलं तर. आणि वरून मिठाचं प्रमाण आहारातलं, त्याने काय होतं, लवण रस हा अकालच जरा उत्पन्न करणारा सांगितलाय. तारुण्यातलं वार्धक्य, त्याचे केस गळणार आहेत, त्याचे केस पांढरे होणार आहेत, त्याच्या त्वचेवर सुरकुत्या होणार आहेत, म्हणजे तरुणपणात त्याला वार्धक्य येणार आहे अति लवण रस सेवनाने. आणि तेच चालू आहे. कुठेही गेलं ते वरून ते मीठ टाकणं, अगदी उसाच्या रसावर, सगळ्याच गोष्टीत वरून मीठ घेतल्याशिवाय लोकांना सुधरतच नाही. म्हणजे वरून मीठ घेणं ही चुकीची गोष्ट आहे. त्यांनी
अकालच जरा उत्पन्न होते. ओके. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की पीसीओडीचा, म्हणजे आत्ताच्या तर नाही पण आपल्या आजी आई ह्या ज्या होत्या ह्यांना पिरियड्स आले आणि गेलेले कळत नव्हतं. एवढे पेनलेस ते पिरियड्स होते. तेव्हा इव्हन डिलिव्हरी सुद्धा नॉर्मल नॅचरल फिजिओलॉजिकल प्रोसिजर, म्हणजे डिलिव्हरी सुद्धा होताना एवढा त्रास होत नव्हता. पण आत्ताच्या घडीला जर बघायचं गेलं तर पिरियड्स मध्ये डिलिव्हरीपेक्षा जास्त दुखणं मुलींना असतं. पीसीओडीचे प्रॉब्लेम तुम्ही सांगितलं, फक्त खाणं पिणं राहणं वागणं चुकल्यामुळे. खायच्या प्यायच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अति बाहेरचं किंवा मैद्याचं किंवा एक्सेस फास्ट फूड, आणि दुसरी गोष्ट आहाराचे नियम सोडून खाल्ले, आणि कटी प्रदेशाची कमी हालचाल, कमरेच्या प्रदेशाची हालचाल कमी असणं, बसून राहणं, झोपून राहणं, त्याला सगळ्यात भारी पर्याय सर सूर्यनमस्कार. अच्छा. त्याच्यावरचा उपाय सूर्यनमस्कार जर व्यवस्थित घातले सकाळी उठल्यानंतर व्यवस्थित श्वासाच्या गतीने, तर पीसीओडी होतच नाही. ओके. म्हणजे हायपोपिच्युटरी ओव्हेरियन ऍक्सेस असतो. डोक्यातून पिच्युटरी ग्लँड मधून जे काय हार्मोन सिक्रेट होतात ते गर्भाशयाकडे जात असतात, त्याचं आरोग्य मेंटेन करत असतात. सूर्यनमस्कार केल्याने त्या गोष्टी सगळ्या सुरळीत होतात. प्रत्येक स्नायूला व्यवस्थित स्ट्रेचिंग होतं, ताण बसतो आणि पीसीओडी सारखे आजार होत नाही. ओके. सो सर आता आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय आपण, आणि याच्यामध्ये रॅपिड फायर राऊंड आहे. म्हणजे मी काहीतरी प्रश्न विचारेन, त्याच्याबद्दल तुम्हाला जे काय वाटतं ते तुम्ही व्यक्त व्हायचं. आणि त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आजच्या पिढीचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे, मोबाईल की मैदा? मैदा सर, म्हणजे तुम्हाला अपेक्षित असेल की मोबाईल, पण मैदा शत्रू आहे. ओके. मोबाईल शिवाय काय, व्यवस्थित मोबाईल हँडल केला तर तुम्ही त्याच्यावरच सगळं चालू आहे सध्या, किंवा सगळ्याची काम वगैरे होतात. पण मैदा घातक आहे आरोग्याला. एक्सेस मैदा पचन खराब करतो आणि सगळे आजार उत्पन्न करतो. ओके. त्यामुळे मैदा टाळला पाहिजे. ओके. झटपट वजन कमी करणं म्हणजे क्विक वेट लॉस हे काळाची गरज आहे की आरोग्यासाठी धोका? आरोग्यासाठी धोका आहे नक्कीच, कारण का झटपट मगाशी बोललो आपण. साधा घरचा वरण भात की बाहेरचं हेल्दी सॅलड? साधा वरण भात वरून साजूक तूप. आणि शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे डॉक्टर ओंकार यांच्या मते आरोग्य या शब्दाची थोडक्यात व्याख्या काय? सर, आरोग्य म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदाला सोडून तुम्ही आरोग्य प्रस्थापित करूच शकत नाही. ओके. त्यामुळे आयुर्वेद फॉलो करा, अंगीकारा आणि आरोग्य सांभाळा. क्या बात आहे. सो मंडळी, या नोटवरती आपण हा पॉडकास्ट इथेच थांबवतोय. माझ्या मते आपण बहुतांश आजच्या पिढीला जे काही भेडसावणारे आरोग्यविषयक प्रश्न आहेत त्याबद्दल या पॉडकास्टमध्ये ओंकार सरांशी चर्चा केलेली आहे. आणि तुम्हाला आणखीन कोणते प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण सरांच्या इंस्टाग्राम हँडलची लिंक देतोय, त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. सर नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं हे की तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नसेल आवडला तर त्याचं कारण द्या. आणि तुम्हाला वाटत असेल की बाबा आम्ही आणखीन कोणत्या गोष्टीवरती पॉडकास्ट घेतला पाहिजे तर तेही आम्हाला सजेस्ट करा. सर, तुम्ही आलात, बहुमूल्य वेळ दिलात, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.